महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आणि दुर्बळ घटकांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत। शासनाच्या धोरणामुळे दुर्लक्षित राहिलेल्या या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहेत। 7/12 कोरा करा यात्रा नावाच्या या 138 किलोमीटरच्या पदयात्रेद्वारे शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। काय आहे या यात्रेचे उद्दिष्ट आणि कोणासाठी लढली जात आहे ही लढाई, पाहूया सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीमध्ये शेतकरी आणि शेतमजूर हे नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले आहेत। मात्र गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या धोरणात्मक दुर्लक्षामुळे समाजातील अनेक घटक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत। मेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छीमार आणि मागासवर्गीय घटक या सर्वांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्याकरिता आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 7/12 कोरा यात्रा या ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। येत्या 5 जुलै रोजी सुरू होणारी ही यात्रा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी पापड येथून सुरू होऊन पहिली शेतकरी आत्महत्या करणारे साहेबराव करपे यांच्या चिलगव्हाण गावांपर्यंत 138 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत। ही केवळ एक राजकीय व्यक्तीची यात्रा नसून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या लाखो जनतेची चळवळ आहे। या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट सक्तीची कर्जवसुली थांबविणे आणि शेतकऱ्यांकरिता तत्काळ कर्जमाफी मिळवणे हे आहे। सोबतच शेतकरी आत्महत्यांना आळा घालणारी धोरणे तातडीने लागू करावीत, विधवा आणि दिव्यांगांकरिता रोजगार व सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, मनरेगा अंतर्गत पेरणी ते कापणीपर्यंत कामाचा विस्तार करून मजुरी वाढवावी आणि तरुणांना शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे। एकूण 7 दिवस चालणाऱ्या या यात्रेत उंबरडा बाजार, बोदेगाव, धारवा, तिवरी, तुपटाकडी, काळी दौलत आणि गुंज या प्रमुख थांब्यावर सभा, संवाद आणि स्थानिक अडचणी समजून घेण्याकरिता थांबे घेण्यात येणार आहे। बच्चू कडू यांनी म्हटले आहे की बेमुदत अन्नत्याग आंदोलनात लाखो शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि आता ते स्वतः शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत। ही यात्रा कोणत्याही पक्ष, जात किंवा धर्मापुरती मर्यादित नाही, तर प्रत्येक कष्टकरी माणसाच्या हक्कासाठी आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी आहे। ही वेळ आहे एकत्र येण्याची, आत्महत्येचा मार्ग सोडून संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याची। चला बस झाल्या, आता आत्महत्या हेच या यात्रेचे मुख्य आव्हान आहे। आज बजेट मध्ये एखादा हे कमी जास्त केला, त्याला 2 महिने 6 महिन्यानंतर ते काम केलं तर काही अडणार नाही। शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर जर तुम्ही लगेच निर्णय घेतला नाही तर लाखो आत्महत्या आमच्या समोर येईल, अशा म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा आव्हान आहे। त्यांच्याकडून अपेक्षा लोक काय जरी म्हणत असेल तर फडणवीस साहेबांवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवलेला आहे। त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ही कर्जमाफी योग्य वेळ म्हटल्यापेक्षा या तारखेच्या आतच आम्ही करतोय असं येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही जाहीर केलं पाहिजे। आम्ही स्त्रियांची लढाई लढत नाही, ही खऱ्या अर्थानं आवश्यकतेची आणि गरजेची लढाई आहे। करायचं असेल तर कोराच करावं आणि ज्यांना कर्ज दिलं ठरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल आणि आता सक्तीची वसुली, खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या खोबाळ्यात टाकण्याशिवाय आम्ही त्याच्यासाठी 1 आठवडा मुंबईच्या मेन बँक ब्रँचमध्ये पण करणार आहोत। माझी बँक, मी अध्यक्ष आहे, जेपर्यंत सक्तीची वसुली होणार नाही, मी आहे ना, आम्ही जबाबदारीने बोलतो, राजीनामा फेकून देऊन चालेल, पण सक्तीची वसुली होणार नाही जेपर्यंत कर्जमाफी होणार नाही। तो जर केली तर मग त्याचा जो लढा आहे तो आमच्यासोबत आहे। अधिक 200 कोटी दाखल करतील आम्ही लढू, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत। ती लढाई आम्ही आरपार करणार आहोत आणि नव्याचं जुन्याचं नवं सरकारला लगेच केलं पाहिजे, हे सुद्धा आम्हाला सरकारला। तर ही होती 7/12 कोरा करा यात्रा संदर्भातली सविस्तर माहिती। शासनाने दुर्लक्षित केलेल्या घटकांच्या मूलभूत हक्कासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सुरू झालेली ही पदयात्रा किती प्रभावी ठरते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। येत्या काळात या यात्रेचे काय परिणाम होतात यावर आमचे लक्ष असेल।